गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण ई पी टी या सब्जेक्टमधला जो फर्स्ट चॅप्टर आहे तो फर्स्ट चॅप्टर स्टडी करणार आहे. लास्ट लेक्चरला मी तुमची जी फोर्थ सेम आहे त्या फोर्थ सेमचा जो करिक्युलम आहे तो करिक्युलम एक्सप्लेन केलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मी तुम्हाला ह्या सेमिस्टरला तुमचे कोणकोणते सब्जेक्ट्स असणार आहेत, थिअरी सब्जेक्ट्स कोणते असणार आहेत, प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स कोणते असणार आहेत, त्या सब्जेक्टचं टोटल वेटेज किती आहे, या प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या मी फर्स्ट लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. ओके, सो आजच्या या लेक्चरमध्ये आपण आपला ई पी टी इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन हा जो सब्जेक्ट आहे या सब्जेक्टमधला जो फर्स्ट चॅप्टर आहे तो फर्स्ट चॅप्टर सुरू करतो आहे. ओके, सो फर्स्ट चॅप्टर जो आहे तो आहे बेसिक्स ऑफ ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन. आता तुमच्या करिक्युलमनुसार हा जो फर्स्ट चॅप्टर आहे याला मिनिमम वेटेज 10 मार्क्सचं दिलेलं आहे. म्हणजे कमीत कमी 10 मार्क्सचे क्वेश्चन जे असणार आहेत त्या फर्स्ट चॅप्टरवरती विचारले जाणार आहेत. ओके, सो या चॅप्टरमध्ये आपण ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशनची जी बेसिक कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट आपण स्टडी करणार आहे. ओके, सो आपण हा चॅप्टर सुरू करूया. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आपण जो बघणार आहे तो असणार आहे इंट्रोडक्शन. सो इंट्रोडक्शनमध्ये आपण आपल्या सिलेबसमधला जो फर्स्ट पॉईंट आहे तो पॉईंट आपण ॲज अ इंट्रोडक्शन म्हणून बघतोय. तो पॉईंट असणार आहे सिंगल लाईन डायग्रॅम विथ कंपोनंट्स ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय. ओके, तर याच्यामध्ये आपण सिंगल लाईन डायग्रॅम, त्या सिंगल लाईन डायग्रॅममध्ये कोणते कंपोनंट्स आहेत आणि ती सिंगल लाईन डायग्रॅम ही इलेक्ट्रिक सप्लाय सिस्टीमची असणार आहे, या टाईपचे जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट आपण बघणार आहे. ओके, सो सिंगल लाईन डायग्रॅम म्हणजे काय? अशी डायग्रॅम ज्याच्यामध्ये पूर्ण सिस्टीम जी असणार आहे ते आपण सिंगल लाईनच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करणार आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये कोणकोणते कंपोनंट्स असणार आहेत? त्याच्या सिंगल लाईन डायग्रॅममध्ये आपलं जनरेटिंग स्टेशन असणार आहे. आता ही जी सिंगल लाईन डायग्रॅम आहे ही आपण इलेक्ट्रिक सप्लाय सिस्टीमची बघतोय. म्हणजे आपली जी इलेक्ट्रिक सप्लाय सिस्टीम आहे, इलेक्ट्रिक सप्लाय आपण पहिल्यांदा जनरेट करणार आहे, नंतर तो सप्लाय ट्रान्समिट करणार आहे, नंतर तो डिस्ट्रीब्यूट करणार आहे, म्हणजे तो सप्लाय जो असेल तो आपण कन्झ्युमरपर्यंत प्रोव्हाइड करणार आहे. सो इलेक्ट्रिक सप्लाय सिस्टीम म्हणजे काय? तर जनरेटिंग स्टेशनपासून कन्झ्युमरपर्यंत ती जी इलेक्ट्रिसिटी आपण ट्रान्समिट करणार आहे, डिस्ट्रीब्यूट करणार आहे, तिची डायग्रॅम आपल्याला बघायची आहे आणि ती डायग्रॅम आपण सिंगल लाईनच्या फॉर्ममध्ये बघणार आहे. ओके, सो सिंगल लाईन डायग्रॅम विथ कंपोनंट्स ऑफ इलेक्ट्रिक सिस्टीम. आता कंपोनंट्स कोणकोणते आहेत तर ते आपण स्टडी करणार आहे. ओके, आता याची मी तुम्हाला बेसिक आयडिया सांगतो. आता इलेक्ट्रिक पॉवर जे असणार आहे ते आपण जनरेटिंग स्टेशन जवळ जनरेट करणार आहे किंवा जनरेटिंग स्टेशनमध्ये ते आपण जनरेट करतो. सो जनरेट झालेली जी इलेक्ट्रिक पॉवर असणार आहे ते आपण आपल्या प्रायमरी सबस्टेशनला म्हणजे स्टेपअप सबस्टेशन जे असणार आहे त्या ठिकाणी आपण ती प्रोव्हाइड करणार आहे. सो स्टेपअप सबस्टेशन काय करेल? त्या पॉवरचं जे व्होल्टेज असणार आहे ते व्होल्टेज स्टेप अप करेल म्हणजे वाढवेल. नंतर स्टेपअप झालेलं जे व्होल्टेज असणार आहे ते व्होल्टेज आपण नंतर किंवा स्टेपअप व्होल्टेज जे असणार आहे ते आपण ट्रान्समिट करणार आहे विथ द हेल्प ऑफ ट्रान्समिशन लाईन. नंतर तेच ट्रान्समिट करून झाल्यानंतर ते जे हाय व्होल्टेज इलेक्ट्रिक सप्लाय आपल्याकडे अवेलेबल असणार आहे त्याचं व्होल्टेज असणार आहे आपण ते नंतर कमी करणार आहे म्हणजे स्टेप डाऊन करणार आहे. आणि स्टेप डाऊन केल्यानंतर ते आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहे आणि डिस्ट्रीब्यूट करणार आहे म्हणजे ते आपण कन्झ्युमरपर्यंत सप्लाय करणार आहे, कन्झ्युमर्सना प्रोव्हाइड करणार आहे. ओके, सो ह्याची डायग्रॅम जी असणार आहे ती डायग्रॅम आपल्याला स्टडी करायची आहे. आता मी जी बेसिक कन्सेप्ट सांगितली ती मी तुम्हाला डायग्रॅममध्ये प्लॅन एक्सप्लेन करतो. ओके, सो यामध्ये फर्स्ट पॉईंट इलेक्ट्रिकल पॉवर प्रोड्यूस्ड इन जनरेटिंग स्टेशन इज ट्रान्समिटेड ओव्हर अ लार्ज डिस्टन्स थ्रू ट्रान्समिशन लाईन. आता आपल्याला माहीत आहे जे आपले जनरेटिंग स्टेशन्स असतात ते जनरली लोड सेंटरपासून लांब लोकेट केलेले असतात किंवा लोड सेंटरपासून खूप लांब अंतरावरती असतात. ओके, ते लांब अंतरावरती असण्याचं रिझन काय आहे? तर जर एखादं इलेक्ट्रिक जनरेटिंग स्टेशन आपल्याला इन्स्टॉल करायचं असेल तर त्या ठिकाणी एन्व्हायरमेंटल कंडिशन्स अशा लागतात, नैसर्गिक कंडिशन त्या ठिकाणी असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपल्याला जर हायड्रो पॉवर प्लांट इन्स्टॉल करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला अशी जागा लागणार आहे ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात पाऊस पडतो किंवा आपण ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात पाणी साठवून ठेवू शकतो. अशी जर जागा असेल तर त्याच ठिकाणी आपण हायड्रो पॉवर प्लांट इन्स्टॉल करू शकणार आहे. जनरली अशी जागा असते ती घाटामध्ये किंवा डोंगर माथ्याच्या आसपास असते. ओके, म्हणजेच ज्या ठिकाणी फेवरेबल कंडिशन्स आहेत त्या ठिकाणी आपण तो
पॉवर प्लांट असणार आहे तो इन्स्टॉल करणार आहे. आता हे जे पॉवर प्लांट असतात ते जनरली शहरांपासून लांब अंतरावरच असतात. त्यामुळे त्या पॉवर प्लांटजवळ किंवा त्या पॉवर प्लांटमध्ये जी जनरेट झालेली इलेक्ट्रिसिटी असणार आहे ती इलेक्ट्रिसिटी आपल्याला सिटीजपर्यंत ट्रान्समिट करायला लागणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला खूप मोठं असं ट्रान्समिशन नेटवर्क जे असणार आहे ते इन्स्टॉल करायला लागणार आहे. द नेक्स्ट सेकंड पॉईंट, देन इट इज डिस्ट्रीब्युटेड टू व्हेरियस कन्झ्युमर्स थ्रू डिस्ट्रीब्युशन नेटवर्क. म्हणजे आता पॉवर प्लांटमध्ये तयार झालेली इलेक्ट्रिसिटी आपण ट्रान्समिशन लाईनच्या मदतीने ट्रान्समिट करणार आहे, म्हणजे शहरांपर्यंत आणणार आहे. शहरांपर्यंत ती इलेक्ट्रिसिटी आल्यानंतर ती इलेक्ट्रिसिटी आपण त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करणार आहे. म्हणजे त्या शहरामध्ये एक डिस्ट्रीब्युशन नेटवर्क इन्स्टॉल केलं जाणार आहे आणि त्या डिस्ट्रीब्युशन नेटवर्कमधून ती आलेली जी पॉवर असणार आहे ही कन्झ्युमर्सपर्यंत, ग्राहकांपर्यंत पोचवली जाणार आहे. ठीक आहे, सो त्याला आपण डिस्ट्रीब्युशन नेटवर्क म्हणणार आहे. ज्या नेटवर्कमधून आपण पॉवर ही ग्राहकांपर्यंत, कन्झ्युमरपर्यंत पोचवणार आहे त्या नेटवर्कला आपण डिस्ट्रीब्युशन नेटवर्क म्हणणार आहे. आणि ज्या नेटवर्कमधून आपण इलेक्ट्रिक पॉवर फक्त ट्रान्समिट करतोय त्याला आपण ट्रान्समिशन नेटवर्क असं म्हणणार आहे किंवा ट्रान्समिशन लाईन असं म्हणणार आहे. ओके, सो ह्या दोन कन्सेप्ट नीट लक्षात ठेवायचे आहेत. ज्या नेटवर्कमधून फक्त पॉवर ट्रान्समिट केली जाते, फक्त पाठवली जाते त्याला आपण ट्रान्समिशन लाईन असं म्हणणार आहे. आणि ज्या नेटवर्कमधून इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूट वाटली जाते त्या नेटवर्कला आपण डिस्ट्रीब्युशन नेटवर्क असं म्हणणार आहे. सो डिस्ट्रीब्युशन नेटवर्क हे शहरापुरतं लिमिटेड असतं आणि ट्रान्समिशन लाईन ही जी असते ही पॉवर प्लांट आणि शहर ह्या दोघांना जोडणारी लाईन असते. ओके, नेक्स्ट बिलो फिगर शोज टिपिकल सिंगल लाईन डायग्रॅम ऑफ AC पॉवर सप्लाय स्कीम. आता पुढच्या पेजवरती एक डायग्रॅम आहे, ती डायग्रॅम ही सिंगल लाईन डायग्रॅम आहे इलेक्ट्रिक सप्लाय सिस्टीमची. ओके, सो या ठिकाणी तुम्हाला ती डायग्रॅम बघायला मिळणार आहे. सो मी तुम्हाला सांगितलं इलेक्ट्रिक सप्लाय म्हणजे जनरेशनपासून कन्झ्युमरपर्यंत अशी आपल्याला ती डायग्रॅम दाखवायची आहे. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता ही डायग्रॅम असणार आहे ती सुरू होणार आहे जनरेटिंग स्टेशन्सपासून आणि डायग्रॅमचा एंड होणार आहे कन्झ्युमरपर्यंत. म्हणजे इलेक्ट्रिसिटी तयार करण्यापासून इलेक्ट्रिसिटी वापरण्यापर्यंत त्याचे नेटवर्क असणार आहे, त्याला आपण इलेक्ट्रिक सप्लाय सिस्टीम असं म्हणणार आहे. आणि ती सप्लाय सिस्टीम आपल्याला एका सिंगल लाईनमध्ये दाखवायची आहे. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकताय जनरेटिंग स्टेशन आणि कन्झ्युमर एका सिंगल लाईननी कनेक्ट केलेलं दाखवलं, त्यामुळे आपण सिंगल लाईन डायग्राम असं म्हणणार आहे. ठीक आहे, सो याच्यामध्ये जे तुम्हाला ट्रान्सफॉर्मर्स वगैरे दिसत आहेत ते असणार आहेत त्या सिंगल लाईन डायग्रॅमचे कंपोनंट्स. ठीक आहे, तर त्याचं ॲक्च्युअल वर्किंग कसं होणार आहे ते आपण बघूया. सुरुवातीला डायग्राम जी आपली सुरू होणार आहे ती जनरेटिंग स्टेशनपासून सुरू होणार आहे. म्हणजे एखादा पॉवर प्लांट असणार आहे. तो जनरेटिंग स्टेशनमध्ये जी इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते त्याचं जे व्होल्टेज असतं ते जनरली असतं 11 kV. म्हणजे स्टँडर्ड व्होल्टेज आहे. प्रत्येक जनरेटिंग स्टेशनमध्ये जे व्होल्टेज जनरेट केलं जाणार आहे ते 11 kV जनरेट केलं जाणार आहे, कारण ते इंडियन स्टँडर्डनुसार मेंटेन केलेलं आहे. नंतर ते जनरेट झालेले 11 kV व्होल्टेज जे असणार आहे ते एका स्टेप अप ट्रान्सफॉर्मरला दिलं जाणार आहे. सो डायग्राममध्ये तुम्ही इथं बघू शकताय, डायग्राममध्ये इथं हा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे. सो जनरेटिंग स्टेशनजवळ जे 11 kV जनरेट झालेलं आहे ते इथं स्टेप अप ट्रान्सफॉर्मर दिलेला आहे. सो स्टेप अप ट्रान्सफॉर्मर काय करेल, त्या 11 kVचा 132 kV मध्ये कन्व्हर्जन करणार आहे. सो मी दाखवतो, हा जो ट्रान्सफॉर्मर आहे तो 11 kVचा 132 kV मध्ये कन्व्हर्जन करणार आहे, म्हणजे त्याचं व्होल्टेज वाढवणार आहे. तो ते वाढवलेलं जे व्होल्टेज असणार आहे 132 kV, ते 132 kV हे एका लाईनमधून ट्रान्समिट केलं जाणार आहे. ओके, सो ट्रान्समिट केल्यानंतर ते जे व्होल्टेज, ते जे 132 व्होल्टेज असणार आहे ते एका दुसऱ्या सबस्टेशनपर्यंत पाठवलं जाणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला सेकंड सबस्टेशन जे असणार आहे तिथे बघायला मिळेल. ओके, त्या सबस्टेशनला येणारं जे व्होल्टेज असणार आहे ते असणार आहे 132 kV, 132 kV. कारण इथं 11चं 132 kV मध्ये कन्व्हर्जन केलेलं, 132 ट्रान्समिट करून ह्या स्टेशनला जे मिळणार आहे ते 132 kV असणार आहे. ओके, सो हे आता हे जे सबस्टेशन असणार आहे हे रिसिविंग स्टेशन असणार आहे. म्हणजे ते काय करते तर प्रायमरी स्टेशनकडून येणारी जी एनर्जी असणार आहे ती रिसीव्ह करणार आहे. सो या ठिकाणी 132 kV रिसीव्ह केले जाणार आहे. सो ते आता ते जे रिसिविंग स्टेशन आहे ते काय करेल तर त्या 132 kVचा 33 kV मध्ये कन्व्हर्जन करणार आहे. म्हणजे त्याचं व्होल्टेज जे असणार आहे ते कमी करणार आहे, स्टेप डाऊन करणार आहे.
सो ते होणार आहे आपलं रिसिविंग स्टेशन. सो ते 132 kVचं 33 kVमध्ये कन्व्हर्शन करणार आहे. आता हे 33 kV जे असणार आहे ते आणखीन पुढे ट्रान्समिट केलं जाणार आहे. ओके, ते आणखीन पुढे ट्रान्समिट केलं जाणार आहे. त्याच्या पुढं ते एका सबस्टेशनला येऊन मिळणार आहे किंवा वरच्या रिसिविंग स्टेशनकडून ते 33 kV पाठवलं जाणार आहे. ते एका सबस्टेशनला पाठवलं जाणार आहे. सो ते सबस्टेशन काय करेल तर येणाऱ्या 33 kVचं आणखी स्टेप डाऊन करून ते 11 kV मध्ये कन्व्हर्जन करणार आहे. ओके, सो 11 kV मध्ये कन्व्हर्जन होईल. सो याला आपण म्हणणार आहे सबस्टेशन. ओके, याच्या अगोदर जे आपण बघितलं ते होतं रिसिविंग स्टेशन आणि त्याच्यावरती जे होतं ते होतं प्रायमरी स्टेशन किंवा पॉवर स्टेशन असं त्याला आपण म्हणणार आहे. पॉवर स्टेशन, रिसिविंग स्टेशन, त्यानंतर सबस्टेशन असणार आहे. सो सबस्टेशन हे 33चं 11 kV मध्ये कन्व्हर्जन करणार आहे, म्हणजे व्होल्टेज कमी करणार आहे. सो ते जनरेट होणार जे 11 kV व्होल्टेज आहे ते पुढं आणखी ट्रान्समिट केलं जाणार आहे. सो ते जे व्होल्टेज असणार आहे ते परत येणार आहे डिस्ट्रीब्युशन सबस्टेशनला किंवा त्याला डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर दाखवलेलं आहे त्याला आपण डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन असंही म्हणू शकतो. डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन. सो ते डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन काय करणार आहे आणखीन त्याचं व्होल्टेज कमी करणार आहे. ते व्होल्टेज 11 kVचं 415 व्होल्ट्समध्ये कन्व्हर्जन करणार आहे. सो येणाऱ्या 11 kVचं 415 व्होल्टमध्ये कन्व्हर्जन केलं जाणार आहे आणि हे 415 व्होल्ट जे असणार आहे ते नंतर कन्झ्युमर्सला सप्लाय केलं जाणार आहे. आता ह्या कन्झ्युमरमध्ये पण 2 टाईप असतात. त्यामध्ये सिंगल फेजचे पण कन्झ्युमर असतील किंवा 3 फेजचे पण कन्झ्युमर असणार आहेत. जे सिंगल फेजचे कन्झ्युमर्स आहेत त्यांना 230 व्होल्ट्स एवढा सप्लाय प्रोव्हाइड केला जातो. म्हणजे 3 फेजचे असणार आहेत त्यांना 415 व्होल्ट्स एवढा सप्लाय प्रोव्हाइड केला जाणार आहे. ओके, सो ही जी डायग्राम असणार आहे ह्या डायग्रामला आपण सिंगल लाईन डायग्राम असं म्हणणार आहे, कारण इलेक्ट्रिसिटी जनरेट होण्यापासून युटिलाइज होण्यापर्यंतची जी डायग्राम आहे ते एका सिंगल लाईनमध्ये दाखवलेले आहे. ओके, तर त्याच्यामध्ये आपल्याला कंपोनंट्स बघायचे आहेत. कंपोनंट्स कोणकोणते आहेत तर आपण पहिल्यांदा बघितलं जनरेटिंग स्टेशन होतं वरती. जनरेटिंग स्टेशनमध्ये जी पॉवर जनरेट केलेली ती 11 kVला होती. नंतर ती 11 kV आहे ती 132 मध्ये कन्वर्ट केली आणि तिथून पुढं पाठवली. सो ती 132 kV जी असणार आहे ती नंतर रिसिविंग स्टेशनजवळ येणार. त्या रिसिविंग स्टेशनजवळ 132चं 33 kV मध्ये कन्वर्जन केलं जाणार आहे आणि ते 33 kV आणि पुढं पाठवलं जाणार आहे. नंतर ते 33 kV असणार आहे त्या 33 kVचं 11 kV मध्ये कन्वर्जन केलं जाणार आहे आणि पुढं पाठवलं जाणार आहे. नंतर त्या 11 kVचं 415 व्होल्टमध्ये कन्वर्शन केलं जाणार आहे आणि तिथून पुढं ती जी पॉवर असणार आहे ती कन्झ्युमर्सना सप्लाय केली जाणार आहे. सो आता ह्या पूर्ण सिस्टीममध्ये 4 कंपोनंट्स तयार होत आहेत. फर्स्ट कंपोनंट जो असणार आहे ते असणार आहे प्रायमरी ट्रान्समिशन. सो प्रायमरी ट्रान्समिशन म्हणजे काय, ज्या वेळेला लाईनचं व्होल्टेज 132 kV पेक्षा जास्त असेल त्यावेळेला आपण त्या लाईनला प्रायमरी ट्रान्समिशन लाईन असं म्हणणार आहे. ओके, सो इथे तुम्ही बघू शकताय फर्स्ट कंपोनंट आहे प्रायमरी ट्रान्समिशन म्हणजे ही लाईन. आता ह्या लाईनचं व्होल्टेज किती आहे तर त्याच्या अगोदर बघा इथे एक ट्रान्सफॉर्मर कनेक्ट केलेला आहे 11/132चा म्हणजे तो 132 करणार आहे. सो ह्या लाईनचं व्होल्टेज असणार आहे ते 132 kV असणार आहे. सो 132 kVची जी लाईन असणार आहे त्याला आपण म्हणणार आहे प्रायमरी ट्रान्समिशन लाईन. नंतर पुढं काय होतं आहे तर त्या 132 kVचं 33 kV मध्ये कन्वर्जन होते. सो त्याच्या खालची ही जी लाईन असणार आहे ही 33 kVची लाईन असणार आहे. तर 33 kVच्या लाईनला आपण म्हणणार आहे सेकंडरी ट्रान्समिशन. ओके, नेक्स्ट तर 33चं आणखीन परत ना 11 kV मध्ये कन्वर्शन केलेलं आहे. ही 11 kVची जी लाईन असणार आहे ही असणार आहे 11 kVची लाईन. सो 11 kVच्या लाईनला आपण म्हणणार आहे प्रायमरी डिस्ट्रीब्युशन, कारण इथून पुढे आता इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूट व्हायला सुरुवात होणार आहे. 11 kV लाईन जी असणार आहे ती त्याला आपण म्हणणार आहे प्रायमरी डिस्ट्रीब्युशन. आणि त्यानंतर बघा पुढं काय होतं आहे तर त्या 11 kVचा 415 व्होल्टमध्ये कन्वर्जन होतं. सो ही खालची जी लाईन असणार आहे ही 415 व्होल्ट्सची असणार आहे. सो त्याला आपण म्हणणार आहे सेकंडरी डिस्ट्रीब्युशन. सो अशा प्रकारे पूर्ण जी सिंगल लाईन डायग्राम असणार त्याच्यामध्ये 4 कंपोनंट्स तयार होत आहेत. फर्स्ट कंपोनंट असणार आहे प्रायमरी ट्रान्समिशन, सेकंड असणार आहे सेकंडरी ट्रान्समिशन, पुढचं असणार आहे प्रायमरी डिस्ट्रीब्युशन आणि त्याच्या पुढचं असणार आहे सेकंडरी डिस्ट्रीब्युशन. ओके, सो प्रायमरी ट्रान्समिशन म्हणजे काय, ज्या लाईनचं व्होल्टेज 132 kV पेक्षा जास्त असेल तर आपण प्रायमरी ट्रान्समिशन असं म्हणणार आहे. नेक्स्ट सेकंडरी ट्रान्समिशनमध्ये
लाईनचं जे व्होल्टेज असणार आहे ते 33 kV असेल. नंतर त्याच्या पुढे असणार आहे प्रायमरी डिस्ट्रीब्युशन, त्याचं व्होल्टेज असणार आहे 11 kV. आणि त्याच्या पुढे असणार आहे सेकंडरी डिस्ट्रीब्युशन, त्याचं व्होल्टेज असणार आहे 415 व्होल्ट्स और 230 व्होल्ट्स. ओके, तर डायग्रामच्याच पुढं या ठिकाणी व्होल्टेजेस मार्क केले आहेत. फर्स्ट बघा, जनरेटिंग व्होल्टेज जे असणार आहे ते 11 kV असेल. आता त्याच्या पुढं ब्रॅकेटमध्ये मी 3.3 kV आणि 6.6 kV असंही लिहिलेलं आहे. ज्या ठिकाणी मायक्रो पॉवर प्लांट्स असतात त्या ठिकाणी जनरेटिंग व्होल्टेज जे असणार आहे ते 3.3 kV किंवा 6.6 kV असू शकतं, पण इंडियन स्टँडर्डनुसार जनरली 11 kVलाच ते जनरेट केलं जाणार आहे. नेक्स्ट सेकंड असेल प्रायमरी ट्रान्समिशन. प्रायमरी ट्रान्समिशन त्याच्यामध्ये त्याचा स्टँडर्ड व्होल्टेज असणार आहे 132 kV किंवा त्याच्यापेक्षाही जास्त व्होल्टेज त्या लाईनमधून ट्रान्समिट केलं जाऊ शकतं. मग ते किती असू शकतं, तर 200 व्होल्ट असू शकतं, 400 व्होल्ट असू शकतं किंवा 765 व्होल्ट्स किलो व्होल्ट्स असू शकणार आहे. ओके, सो 132 kVच्या वरचे जे व्होल्टेज असणारी लाईन आहे त्या लाईनला आपण प्रायमरी ट्रान्समिशन लाईन असं म्हणणार आहे. त्यानंतर पुढचा कंपाऊंड असणार आहे सेकंडरी ट्रान्समिशन लाईन. सो सेकंडरी ट्रान्समिशन लाईनचं व्होल्टेज हे 132 kV पेक्षा कमी असणार आहे. मग ते 33 kV असू शकतं किंवा 66 kV ही असू शकणार आहे, पण जनरली 33 kVची लाईन जी असणार आहे ती प्रिफर केली जाते. नेक्स्ट त्यानंतर पुढचा कंपाऊंड येणार त्याच्या पुढचा प्रायमरी डिस्ट्रीब्युशन. सो प्रायमरी डिस्ट्रीब्युशन जे असणार आहे ते जनरली 11 kVला केलं जातं, पण जर स्पेशल रिक्वायरमेंट असेल तर 6.6 किंवा 3.3 kVलाही प्रायमरी डिस्ट्रीब्युशन केलं जाऊ शकतं. जशी इंडस्ट्रीची डिमांड असेल त्यानुसार प्रोव्हाइड केलं जाणार आहे, पण जनरली 11 kVलाच ते प्रोव्हाइड केलं जाणार आहे. अँड लास्ट असेल सेकंडरी डिस्ट्रीब्युशन, म्हणजे ज्या वेळेला ॲक्च्युअल आपण एखाद्या लहान कन्झ्युमरला सप्लाय देणार आहे ते. सो त्यामध्ये 415 व्होल्ट्स किंवा 230 व्होल्ट्स सप्लाय जो असणार आहे तो प्रोव्हाइड केला जाणार आहे. सो अशा प्रकारे ही आहे पॉवर सप्लाय, इलेक्ट्रिक सप्लायची सिंगल लाईन डायग्राम असणार आहे. ओके, सो हे जे पॉईंट्स आहेत ते फक्त लक्षात ठेवा. या ठिकाणी एक स्टेशन आहे, त्याला आपण पॉवर स्टेशन असं म्हणणार आहे. पॉवर स्टेशन त्याचं काम काय असणार आहे, तर व्होल्टेज जे आहे ते स्टेप अप करायचं आहे. देन नेक्स्ट त्याच्या पुढं जे असणार आहे ते असणार आहे रिसिविंग स्टेशन दिलेलं आहे. रिसिविंग स्टेशन त्याचं फंक्शन काय असणार आहे, व्होल्टेज जे आहे ते कमी करायचं आहे. ओके, सो आपण जनरेट केलेलं 11 kVला, ते नंतर व्होल्टेज आपण पॉवर स्टेशनला दिलं, त्या ठिकाणी ते वाढवलं, 132 kV केलं, 11चं 132 kV केलं. नंतर ते 132 kV हे लाईनमधून ट्रान्समिट केलं जाणार आहे आणि रिसिविंग स्टेशनजवळ ते आल्यावर ते व्होल्टेज कमी केलं जाणार आहे. नंतर त्या 132 इथं 33मध्ये कन्व्हर्जन केलं होतं. नंतर ते 33 kV आणखीन पुढं सेकंडरी ट्रान्समिशन लाईनमधून पुढं ट्रान्समिट केलं जाणार आहे. तो जे 33 kV नंतर पुढं आणखी एका स्टेशनजवळ आल्यावरती कमी केलं जाणार, त्याला आपण सब स्टेशन असं म्हणणार आहे. ओके, नंतर ते 33चं 11मध्ये कन्व्हर्जन केलं, ते 11 kV आणखीन पुढं ट्रान्समिट केलं जाणार आहे, सॉरी डिस्ट्रीब्यूट केलं जाणार आहे. सो ते 11 kV जे असणार आहे हे डिस्ट्रीब्युशन सबस्टेशनला आल्यावरती त्या 11 kVचं नंतर 415 व्होल्टमध्ये कन्व्हर्जन केलं जाणार आहे. ओके, सो या टाईपची जी लाईन डायग्राम असणार आहे त्याला आपण इलेक्ट्रिक सप्लाय सिस्टीमची सिंगल लाईन डायग्राम असं म्हणणार आहे. सो आता याचं एक ॲक्च्युअल एक्झाम्पल मी तुम्हाला आपलं कॉलेज सुरू झाल्यावरती त्या ठिकाणी देतो. द नेक्स्ट आपल्या चॅप्टरमधला सेकंड पॉईंट असेल तो असणार आहे क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्समिशन लाईन्स. सो आत्ताच आपण बघितलं की सिंगल लाईन डायग्राममध्ये 4 कंपोनंट्स होते, प्रायमरी ट्रान्समिशन, सेकंडरी ट्रान्समिशन, त्यानंतर प्रायमरी डिस्ट्रीब्युशन आणि सेकंडरी डिस्ट्रीब्युशन. सो ट्रान्समिशन लाईन जी असणार आहे किंवा जी आपली सप्लाय लाईन असते ती ह्या 4 कंपोनंटमध्ये डिव्हाइड केली जाणार आहे. सो तेच पॉईंट आपण याच्यामध्ये स्टडी करतोय. सो क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्समिशन लाईन, त्यामध्ये ट्रान्समिशन लाईन 4 कॅटेगरीमध्ये क्लासिफाय होते. फर्स्ट असणार आहे प्रायमरी ट्रान्समिशन. सो प्रायमरी ट्रान्समिशनमध्ये काय असेल, पॉवर ॲट हाय व्होल्टेजेस दॅट इज 132 kV or 220 kV or 400 kV or 765 kV is transmitted by means of primary transmission line. ओके, म्हणजे जी हाय व्होल्टेज असलेली लाईन आहे 132 kV पेक्षा ज्या लाईनचं व्होल्टेज जास्त असतं, जी लाईन 132 kV पेक्षा जास्त व्होल्टेज ट्रान्समिट करणार आहे त्या लाईनला आपण प्रायमरी ट्रान्समिशन लाईन असं म्हणणार आहे. 132 पेक्षा जास्त म्हणजे किती असणार आहे,
तर 220 kV असू शकतं, 400 kV असू शकतं किंवा 765 kV असू शकतं. ओके. नेक्स्ट, इट इज अ 3 फेज 3 वायर ओव्हरहेड सिस्टीम. आता ही जी जनरली ट्रान्समिशन लाईन असणार आहे ही 3 फेज 3 वायर सिस्टीम असते, म्हणजे प्रत्येक फेजसाठी एक वायर यूज केली जाणार आहे. आणि ह्या टाईप ही जी लाईन असणार आहे ही ओव्हरहेड लाईन असणार आहे, म्हणजे एक मोठे टॉवर्स इन्स्टॉल केले जातात, इरेक्ट केले जातात, आणि टॉवरवरून लाईन जी असणार आहे ती कॅरी केली जाणार आहे. म्हणजे ती जी लाईन असणार आहे ती ओव्हरहेड डोक्याच्या वरती माउंट केलेली असणार आहे किंवा इन्स्टॉल केलेली असणार आहे. सो त्याला आपण ओव्हरहेड लाईन असं म्हणणार आहे. सो याच्यामध्ये 3 फेज 3 वायर सिस्टीम असणार आहे. द नेक्स्ट सेकंड असेल सेकंडरी ट्रान्समिशन. सो त्यामध्ये ॲट रिसिविंग स्टेशन द व्होल्टेज इज स्टेप डाऊन फ्रॉम 132 kV to 33 kV or in some cases 66 kV with the help of step down transformer. ओके. म्हणजे रिसिविंग स्टेशन जवळ आता पहिल्यांदा आपण काय केलं, 11ला तयार केली, नंतर त्या 11चं 132 मध्ये कन्व्हर्शन केलं आणि ते 132 kV ट्रान्समिट केली त्या लाईनमधून पाठवली. लाईनमधून पाठवल्यानंतर ती पॉवर ज्या वेळेला रिसिविंग स्टेशन जवळ येईल त्यावेळी त्या लाईनचं व्होल्टेज कमी केलं जाणार आहे 33 kV मध्ये. ओके. सो त्या लाईनला आपण 33 kV ची लाईन असणार त्याला आपण सेकंडरी ट्रान्समिशन लाईन असं म्हणणार आहे. ओके. नेक्स्ट, फ्रॉम रिसिविंग स्टेशन इलेक्ट्रिक पॉवर इज ट्रान्समिटेड टू सबस्टेशन लोकेटेड ॲट पर्टिक्युलर पॉईंट. सो त्या रिसिविंग स्टेशन जवळ येताना 132 येणार आहे, नंतर ते 132 33 kV मध्ये कन्व्हर्शन केलं जाणार आहे आणि ते 33 kV ही पुढं सबस्टेशनला पाठवली जाणार आहे. ओके. नेक्स्ट, द ओव्हरहेड 3 फेज 3 वायर सिस्टीम इज यूज्ड फॉर दिस. सो यासाठी पण ओव्हरहेड 3 फेज 3 वायर सिस्टीम यूज केली जाणार आहे, म्हणजे प्रत्येक फेजसाठी एक कंडक्टर याप्रमाणे ती लाईन जी असणार आहे ती यूज केली जाणार आहे किंवा इन्स्टॉल केली जाणार आहे. द नेक्स्ट थर्ड कंपोनंट असेल प्रायमरी डिस्ट्रीब्युशन. आता जी प्रायमरी डिस्ट्रीब्युशन असणार आहे त्याला आपण प्रायमरी डिस्ट्रीब्युशन जिथं सुरू होतं त्याला आपण सबस्टेशन असं म्हणतो. सो त्या सबस्टेशनला येणारी पॉवर कुठून येणार आहे, तर सेकंडरी ट्रान्समिशन कडून येणारी पॉवर ही सबस्टेशनला येणार आहे. ओके. सो त्यामध्ये सेकंडरी ट्रान्समिशन लाईन इज टर्मिनेटेड ॲट सबस्टेशन वेअर व्होल्टेज इज स्टेप डाऊन टू 11 kV or 6.6 or 3.3 kV in some cases. म्हणजे मी लाईन डायग्राम सिंगल लाईन डायग्राम आणखी सांगतो. तयार केली 11 kV ला, नंतर त्याचं व्होल्टेज वाढवलं आणि ते व्होल्टेज केलं 132 kV, नंतर ते 132 kV ट्रान्समिट केल्यानंतर त्या 132 kVचं परत 33 kV मध्ये कन्व्हर्जन केलं आणि ते 33 kV आणि पुढं ट्रान्समिट केलं. सो 33 kV ट्रान्समिट केल्यानंतर सबस्टेशनला येणार आहे. सबस्टेशनमध्ये त्या 33चं 11 मध्ये कन्व्हर्जन केलं जाणार आहे आणि 11 kV ची जी लाईन असणार आहे त्या लाईनला आपण प्रायमरी डिस्ट्रीब्युशन लाईन असं म्हणणार आहे. ओके. सो दिस 11 kV लाईन आर रन अलॉंग द रोड साईड. सो ही 11 kV ची लाईन असते ती जनरली रोडच्या शेजारून रन केली जाते किंवा रोडच्या शेजारी इन्स्टॉल केली जाते. ओके. रोडच्या शेजारी काय इन्स्टॉल केली जाते, कारण त्या लाईनचं मेंटेनन्स करणं इझी जावं म्हणून. ओके. आणि ही जी लाईन असणार आहे ही प्रायमरी डिस्ट्रीब्युशनमध्ये. सो डिस्ट्रीब्युशनमध्ये आले म्हणजेच काय, तर शहरामध्ये ही जी लाईन असणार आहे ही लाईन इन्स्टॉल केलेली असणार आहे. सो शहरामध्ये तुम्हाला जी लाईन दिसणार आहे किंवा घरांच्या जवळून जाणारी जी लाईन दिसणार आहे तुम्हाला ती 11 kV लाईन असणार आहे. याला लास्ट कंपोनंट असेल सेकंडरी डिस्ट्रीब्युशन. त्यामध्ये द डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन इज लोकेटेड ॲट कंझ्युमर प्रिमायसेस वेअर व्होल्टेज इज फर्दर स्टेप डाऊन फ्रॉम 11 kV टू 415 volts or 230 volts. ओके. सो 11 kV ची जी लाईन असणार आहे ती आपल्या गावापर्यंत येणार आहे. सो गावामध्ये आल्यानंतर ती 11 kV ची लाईन असणार आहे ते काय डिस्ट्रीब्युशन सबस्टेशनला कनेक्ट केलेली असते. सो डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन म्हणजे काय, तर त्याला आपण पोल माउंटेड सबस्टेशन असं म्हणतो किंवा त्याला आपण DP असं म्हणतो, डबल पोल असं म्हणतो. ओके. सो 11 kV ची लाईन येणार आहे ती डिस्ट्रीब्युशन सबस्टेशनला कनेक्ट करणार आहे. डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन म्हणजेच पोल माउंटेड सबस्टेशन आणि पोल माउंटेड सबस्टेशन म्हणजेच DP असणार आहे. ओके. सो तिथे DP पर्यंत येणार आहे. सो त्या DP मध्ये काय केलं जाणार आहे, तर 11 kVचं 415 voltsमध्ये कन्व्हर्जन केलं जाणार आहे. नेक्स्ट, द सेकंडरी डिस्ट्रीब्युशन इज 3 फेज 4 वायर सिस्टीम. सो त्या DP जवळ येणारी जी लाईन असणार आहे ती 3 फेज 3 वायर सिस्टीम असणार आहे. पण त्या DP पासून जी निघणारी लाईन असणार आहे ती 3 फेज 4 वायर सिस्टीम असणार आहे. त्याच्यामध्ये
आर वाय बी आणि न्यूट्रल अशा 4 वायर्स डी पीपासून बाहेर येणार आहेत. आणि ती जी 4 वायर सिस्टीम असणार आहे ती 4 वायर सिस्टीम आपल्या घराच्या समोरून पोलवरून इन्स्टॉल केली जाणार आहे. ओके, सो 3 फेज 4 वायर सिस्टीम का यूज करायचं, कारण डी पीपर्यंत येणारी जी लाईन आहे ते 3 फेज 3 वायर सिस्टीम आहे. डी पीपासून पुढे येणारी जी लाईन असणार आहे ती 3 फेज 4 वायर सिस्टीम आहे. 4 वायर सिस्टीमचा ॲडव्हान्टेज काय आहे, तर जर सिंगल फेज कन्झ्युमर असेल तर त्याला आपल्याला सिंगल फेज सप्लाय देता येतो. म्हणजे आर आणि न्यूट्रल किंवा वाय आणि न्यूट्रल किंवा बी आणि न्यूट्रल असे दोन वायर्स कनेक्ट करून आपण त्या ठिकाणी सिंगल फेज सप्लाय देऊ शकतो, किंवा आर वाय बी अशा 3 वायर्स कनेक्ट करून आपण 3 फेज सप्लाय पण देऊ शकतो. तर 3 फेज 4 वायर सिस्टीमचा ॲडव्हान्टेज काय आहे, तर आपण बोथ सिंगल फेज आणि 3 फेज दोन्ही सप्लाय आपण प्रोव्हाइड करू शकणार आहे. त्यासाठी सेकंडरी डिस्ट्रीब्युशनमध्ये 3 फेज 4 वायर सिस्टीम जी असते ती इम्प्लिमेंट केली जाते. ओके, असे टोटल 4 कंपोनंट्स आहेत ट्रान्समिशन लाईनचे. त्यामध्ये प्रायमरी ट्रान्समिशन ज्याचं व्होल्टेज 132 kV पेक्षा जास्त असतं. सेकंड असणार आहे सेकंडरी ट्रान्समिशन, त्याचं व्होल्टेज 33 kV किंवा 66 kV असणार आहे. थर्ड असणार आहे प्रायमरी डिस्ट्रीब्युशन, ज्याचं व्होल्टेज असणार आहे 11 kV और 6.6 और 3.3 kV. आणि लास्ट असणार आहे सेकंडरी डिस्ट्रीब्युशन, ज्याचं व्होल्टेज असतं 415 व्होल्ट्स और 230 व्होल्ट्स. कसे त्याचे 4 कंपोनंट्स असणार आहेत किंवा 4 क्लासिफिकेशन होणार आहे 4 टाईपमध्ये ट्रान्समिशन लाईनचं. द नेक्स्ट पॉईंट तो आपण बघणार आहे स्टँडर्ड व्होल्टेज लेवल्स यूज्ड इन इंडिया. ओके, म्हणजे इंडियामध्ये स्टँडर्ड व्होल्टेजेस कोणकोणते आहेत. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं फर्स्ट पॉईंट, जनरेटिंग स्टेशन जे असणार आहे त्यामध्ये जनरेट होणार जी इलेक्ट्रिसिटी असणार आहे त्याचं स्टँडर्ड व्होल्टेज असेल 11 kV. सो इंडियामध्ये सगळे जनरेटिंग स्टेशन जे आहेत ते 11 kVs जनरेट करणार आहेत. नेक्स्ट सेकंड प्रायमरी ट्रान्समिशन. आता प्रायमरी ट्रान्समिशनमध्ये व्होल्टेज जे असणार आहे ते 132 kV पेक्षा जास्त असू शकतं. मग ते 132 असेल किंवा 110 असेल, 132 असेल किंवा 220 kVची लाईन असेल किंवा 400 असेल किंवा 765 kV असणार आहे. सो प्रायमरी ट्रान्समिशनमध्ये टोटली 5 टाईप्स व्होल्टेजेस आहेत. सो या 5 पैकी कुठल्याही एक व्होल्टेज लेवल सिलेक्ट केलं जाणार आहे ट्रान्समिशनसाठी. 110, 132, 220, 400 किंवा 765 या 5 व्होल्टेज लेवलपैकी कुठलीही एक व्होल्टेज लेवल प्रायमरी ट्रान्समिशनसाठी यूज केली जाऊ शकते. नेक्स्ट सेकंड असणार आहे सेकंडरी ट्रान्समिशन. सो सेकंडरी ट्रान्समिशनसाठी 2 व्होल्टेज रेंज अवेलेबल आहेत. एक म्हणजे 33 kV असेल किंवा 66 kVने तुम्ही सेकंडरी ट्रान्समिशन करू शकणार आहे. तर नेक्स्ट असणार आहे प्रायमरी डिस्ट्रीब्युशन. सो प्रायमरी डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी तुम्ही 3 व्होल्टेज लेवल्स यूज करू शकता. 11 kV करू शकता, 6.6 kV करू शकता किंवा 3.3 पण प्रायमरी डिस्ट्रीब्युशन तुम्ही करू शकता. आणि लास्ट असणार आहे सेकंडरी डिस्ट्रीब्युशन. सेकंडरी डिस्ट्रीब्युशनमध्ये पण 2 व्होल्टेज लेवल अवेलेबल आहेत. एक म्हणजे 415 व्होल्ट्सने तुम्ही डिस्ट्रीब्यूट करू शकता किंवा 230 व्होल्ट्सनी डिस्ट्रीब्यूट करू शकता. सो ह्या इंडियामध्ये यूज केल्या जाणाऱ्या स्टँडर्ड व्होल्टेज लेवल्स आहेत. याच्यापेक्षा कुठलीही वेगळी व्होल्टेज लेवल इंडियामध्ये यूज केली जाणार नाही. द नेक्स्ट पॉईंट, थर्ड पॉईंट आहे क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्समिशन लाईन बेस्ड ऑन टाईप ऑफ व्होल्टेज लेवल, लेंथ अँड अदर फॅक्टर्स. सो ट्रान्समिशन लाईनचे आपण 4 कंपोनंट्स बघितले. आता ही ट्रान्समिशन लाईन जी असणार आहे ती वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये क्लासिफाय केली जाणार आहे अकॉर्डिंग टू व्हेरियस पॅरामीटर्स. ओके, सो फर्स्ट आपण बघूया. फर्स्ट असेल अकॉर्डिंग टू टाईप ऑफ व्होल्टेज. म्हणजे आपण ट्रान्समिशन लाईनचं क्लासिफिकेशन टाईप ऑफ व्होल्टेजनुसार क्लासिफाय करायला गेलो तर त्यामध्ये 2 टाईप्स पडतात. एक म्हणजे ट्रान्समिशन लाईन जी असणार आहे ती AC ट्रान्समिशन लाईन असू शकते किंवा सेकंड DC ट्रान्समिशन लाईन असू शकते. ओके, सो अकॉर्डिंग टू टाईप ऑफ व्होल्टेजमध्ये AC ट्रान्समिशन किंवा DC ट्रान्समिशन हे 2 टाईप्स असणार आहेत. नेक्स्ट अकॉर्डिंग टू व्होल्टेज लेवल. म्हणजे ट्रान्समिशन लाईन जर आपण व्होल्टेज लेवलनुसार क्लासिफाय करायला गेलो तर त्याच्यामध्ये 4 टाईप्स पडणार आहेत. फर्स्ट असणार आहे लो व्होल्टेज ट्रान्समिशन, जे असणार आहे अप टू 50 kV. म्हणजे 50 kV पर्यंत जर ट्रान्समिशन लाईनचं व्होल्टेज असेल तर त्याला आपण लो व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन असं म्हणणार आहे. आता ह्याच्यामध्ये कुठले येणार आहेत तर त्याच्यामध्ये येणार आहेत 33 kVची लाईन. 33 kV हे 50 kV पेक्षा कमी आहे. म्हणजे 33 kVची लाईन आहे त्याला आपण लो व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन असं म्हणू शकतो.
सेकंड असणार आहे मीडियम व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन. आता मीडियम व्होल्टेज म्हणजे कुठून असणार आहे तर अप टू 132 kV पर्यंतची. ओके, म्हणजे 132 kV पर्यंतची जर ट्रान्समिशन लाईन असेल तर त्याला आपण मीडियम व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन म्हणणार. त्याच्यामध्ये कुठली येणार आहे तर 66 kVची जर लाईन असेल तर 66 kVच्या लाईनला आपण मीडियम व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन असं म्हणू शकतो. द नेक्स्ट हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन असेल त्यामध्ये येणार आहे अप टू 220 kV. म्हणजे ज्या लाईनचं व्होल्टेज 220 kV पर्यंत असणार आहे, ज्या लाईनचं व्होल्टेज 220 kV पर्यंत असेल तर आपण हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन असं म्हणणार आहे. सो याच्यामध्ये 110 व्होल्ट 110 kV आणि 132 kV या दोन लाईन येणार आहे. ओके, म्हणजे ट्रान्समिशन लाईनचं व्होल्टेज जर 110 kV असेल किंवा 132 kV असेल तर त्या लाईनला आपण हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन असं म्हणणार आहे. आणि फोर्थ असणार आहे एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन. त्याचं व्होल्टेज असणार आहे 400 kV अँड अबो. जर ट्रान्समिशन लाईनचं व्होल्टेज 400 kV किंवा 400 kV पेक्षा जास्त, 400 kV पेक्षा जास्त म्हणजे 765 kV किंवा 1000 kV पण असू शकतं. ओके, सो 400 kV किंवा 765 kV असेल किंवा 1000 किंवा 1200 kVची जर लाईन असेल तर त्याला लाईनला आपण एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन असं म्हणणार आहे. ओके, सो सेकंड पॉईंट आहे तो व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. लो व्होल्टेज ट्रान्समिशन लाईनचं व्होल्टेज कितीपर्यंत असणार आहे, हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईनचं व्होल्टेज, मीडियम व्होल्टेज ट्रान्समिशन लाईनचं व्होल्टेज किती असणार आहे आणि एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईनचं व्होल्टेज कुठून कुठेपर्यंत असतं ते. ह्याच्या व्होल्टेज लेवल्स आहेत, ह्या व्होल्टेज लेवल्स लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट, जर ट्रान्समिशन लाईन ही अकॉर्डिंग टू लेंथ क्लासिफाय करायला गेलं तर त्याच्यामध्ये 3 टाईप्स पडतात. फर्स्ट असणार आहे शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. म्हणजे जर ट्रान्समिशन लाईनची लेंथ 50 किलोमीटरपेक्षा कमी असेल, जर ट्रान्समिशन लाईनची लेंथ 50 किलोमीटरपेक्षा कमी असेल तर त्या लाईनला आपण शॉर्ट ट्रान्समिशन लाईन असं म्हणणार आहे. सेकंड, मीडियम ट्रान्समिशन लाईन. मीडियम ट्रान्समिशन लाईनची जी लेंथ असते ती 50 ते 150 किलोमीटरच्या मध्ये असणार आहे. ओके, आणि थर्ड असणार आहे लॉंग ट्रान्समिशन लाईन, ज्याची लेंथ 150 किलोमीटरपेक्षा जास्त असणार आहे. म्हणजे जर ट्रान्समिशन लाईनची लेंथ 50पेक्षा कमी असेल तर त्याला शॉर्ट ट्रान्समिशन लाईन म्हणायचं. त्याची लेंथ जर 50 ते 150 किलोमीटरच्या मध्ये असेल तर त्याला मीडियम ट्रान्समिशन लाईन म्हणणार आहे. आणि त्या ट्रान्समिशन लाईनची लेंथ 150 किलोमीटरपेक्षा जास्त असेल तर त्या लाईनला लॉंग ट्रान्समिशन लाईन असं म्हणणार आहे. सो अकॉर्डिंग टू लेंथ क्लासिफिकेशन करायला गेलं तर हे 3 टाईप्स त्यामध्ये पडणार आहेत. अँड लास्ट असणार आहे अकॉर्डिंग टू अदर फॅक्टर्स. सो ट्रान्समिशन लाईनची असणार आहे ती अदर फॅक्टर्सनुसार पण क्लासिफाय केली जाणार आहे. त्या अदर फॅक्टर्स कोणकोणते आहेत त्यामध्ये फर्स्ट असणार आहे स्टील पोल्स और स्टील टॉवर्स. म्हणजे जर ट्रान्समिशन लाईनमध्ये स्टीलचे पोल्स यूज केले असतील तर स्टील पोलची ट्रान्समिशन लाईन असणार आहे किंवा स्टील टॉवर यूज केलेली ट्रान्समिशन लाईन असणार आहे. सेकंड असणार आहे सिंगल सर्किट और डबल सर्किट. आता सिंगल सर्किट किंवा डबल सर्किटमध्ये काय असतं, सिंगल सर्किटमध्ये काय, जर ट्रान्समिशन अज्युम करा हा ट्रान्समिशन टॉवर आहे, जर त्या ट्रान्समिशन टॉवरवरती जर फक्त 3च कंडक्टर असतील, ट्रान्समिशन टॉवर जर 3च कंडक्टर कॅरी करत असेल तर याच्यामध्ये एक असणार आहे आर, दुसरा असणार आहे वाय, तिसरा असणार आहे बी. असे 3च कंडक्टर कॅरी करतात म्हणजे काहीतरी या ठिकाणी फक्त एकच सर्किट तयार होणार आहे. सो अशा टाईपच्या टॉवरला आपण सिंगल सर्किट लाईन असं म्हणणार आहे, कारण याच्यामध्ये एकच सर्किट आहे, आर वाय बी एवढं एकच सर्किट आहे. पण जर एखादा टॉवर जर 6 कंडक्टर कॅरी करत असेल, या साईडला 3 आणि या साईडला 3 असे 6 कंडक्टर कॅरी करत असेल तर याच्यामध्ये इथं आर वाय बी आणि इथं आर वाय बी असे 2 सर्किट्स तयार होत आहेत. त्याला आपण डबल सर्किट लाईन असंही म्हणू शकतो. म्हणजे एकच टॉवर त्याच्यामध्ये या साईडला एक सर्किट आणि या साईडला एक, म्हणजे डबल सर्किट लाईन असणार आहे. सो सिंगल सर्किट आहे किंवा डबल सर्किट आहे याच्यामध्ये पण त्याचा क्लासिफिकेशन होऊ शकतं. आणि थर्ड असणार आहे ते असणार आहे अकॉर्डिंग टू कंडक्टर. त्याच्यामध्ये सॉलिड कंडक्टर असेल म्हणजे पूर्ण सॉलिड एकच कंडक्टर यूज केला जातो, किंवा AC असार असेल
ACSRचा फुल फॉर्म असतो ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रेन्फोर्स्ड. आणि त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर त्या कंडक्टरचा आतला भाग जो असणार आहे तो स्टीलचा असणार आहे आणि त्याच्या बाहेर असे ॲल्युमिनियमचे कंडक्टर्स असणार आहेत, ते वाउंड केले जाणार आहेत. सो या टाईपचा जो कंडक्टर असणार त्याला आपण ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रेन्फोर्स असं म्हणणार आहे. आता ह्या ACSRचा ॲडव्हान्टेज आपल्याला काय मिळतो, तर आपल्याला माहिती आहे ॲल्युमिनियम हे जे मेटल आहे हे सॉफ्ट मेटल आहे. त्या ॲल्युमिनियम मेटलवरती जर जास्त टेन्शन आलं, लोड आला, तर त्या ॲल्युमिनियम मेटल असणार ते इझिली ब्रेक होऊ शकतं, कट होऊ शकतं. पण स्टील हे जे मेटल असणार आहे ह्याची टेन्साईल स्ट्रेंथ जास्त आहे, म्हणजे ते स्टील जे मेटल आहे ते जास्त टेन्शन जे असणार आहे ते सहन करू शकणार आहे. सो या कंडक्टरमध्ये काय केलं जातं, तर आतमध्ये इथं स्टीलचा कंडक्टर यूज केलेला आहे आणि त्याच्या बाहेर हे ॲल्युमिनियमचे लहान लहान कंडक्टर असे इन्स्टॉल केले आहेत. सो ॲल्युमिनियमचे कंडक्टर आहेत हे इझिली करंट कॅरी करू शकणार आहेत आणि त्या कंडक्टरवरती जर लोड आला, टेन्शन आलं, तर ते टेन्शन जे असणार आहे हे टेन्शन हा आतमधला जो स्टीलचा कंडक्टर आहे तो कंडक्टर सस्टेन करणार आहे. म्हणजे काय होतं, तर ह्या ACSR कंडक्टरमुळं त्या ओव्हरऑल कंडक्टरची म्हणजे टेन्शन हँडल करायची कॅपॅसिटी पण वाढते आणि तो कंडक्टर ॲट द सेम टाईम जास्त करंट पण कॅरी करणार आहे. तसे दोन मटेरियल यूज करून तो ACSR कंडक्टर असणार आहे तो तयार केला जाणार आहे. आणि थर्ड असणार आहे हॉलो AC कंडक्टर, म्हणजे आतमधला जो पार्ट असणार आहे तो मोकळा ठेवला जातो आणि त्या टाईपचा कंडक्टर यूज केला जाणार आहे. ओके, सो अकॉर्डिंग टू अदर फॅक्टर्समध्ये आपण त्या ट्रान्समिशन लाईनसाठी काय यूज केलेलं आहे, स्टीलचे पोल्स यूज केलेत की स्टीलचे टॉवर्स यूज केलेत ह्यानुसार क्लासिफाय होणार आहे, किंवा त्या टॉवरवरती सिंगल सर्किट तयार केले की डबल सर्किट तयार केले याच्यावरनुसार पण क्लासिफिकेशन होणार आहे, किंवा त्या ट्रान्समिशन लाईनमध्ये कोणत्या टाईपचा कंडक्टर यूज केला यानुसारही त्याचं क्लासिफिकेशन केलं जाणार आहे. तसे टोटल 4 कॅटेगरीज आहेत ज्यामध्ये ट्रान्समिशन लाईन जी असणार आहे ती क्लासिफाय केली जाणार आहे. ओके, मी आणखी एकदा शॉर्टमध्ये सांगतो. जर व्होल्टेजनुसार तुम्ही ट्रान्समिशन लाईन क्लासिफाय करायला गेला तर AC ट्रान्समिशन लाईन आणि DC ट्रान्समिशन लाईन असे 2 टाईप्स तुम्हाला मिळतील. जर तुम्ही व्होल्टेज लेवलनुसार ट्रान्समिशन लाईन क्लासिफाय करायला गेला त्याच्यामध्ये 4 तुम्हाला टाईप्स मिळणार आहेत. लो व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन, मीडियम व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन, हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन आणि एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन अशा 4 टाईप्स पडतील. जर तुम्ही लेंथनुसार ट्रान्समिशन लाईन क्लासिफाय करायला गेला तर त्यामध्ये 3 टाईप्स मिळणार आहेत. शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, मीडियम ट्रान्समिशन लाईन अँड लॉंग ट्रान्समिशन लाईन. आणि लास्ट अदर फॅक्टर्सनुसार तुम्ही ट्रान्समिशन लाईन क्लासिफाय करायला गेला तर त्याच्यामध्ये स्टील पोल्स यूज केलेत का स्टील टॉवर यूज केलेले आहेत, किंवा सिंगल सर्किट लाईन आहे की डबल सर्किट लाईन आहे, किंवा सॉलिड कंडक्टर यूज केला आहे, ACSR कंडक्टर यूज केला आहे की हॉलो कंडक्टर यूज केला आहे, याच्यानुसार त्याचं वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये क्लासिफिकेशन होणार आहे. ओके, सो असणार आपला थर्ड पॉईंट ज्यामध्ये ट्रान्समिशन लाईन जी असणार आहे ही अकॉर्डिंग टू टाईप ऑफ व्होल्टेज लेवल, लेंथ अँड अदर फॅक्टर ह्या 4 कॅटेगरीमध्ये क्लासिफाय केली जाणार आहे. ओके, सो असेल आपल्या चॅप्टरमधला थर्ड पॉईंट. तर इथंपर्यंत पॉईंटमध्ये काय डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकताय. ओके, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे जे डाऊट्स आहेत ते टाकायचे आहेत. द नेक्स्ट पुढचा जो पॉईंट असणार आहे तो पॉईंट असेल आपल्या चॅप्टरमधला तो फोर्थ पॉईंट आहे, तो असणार आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हाय व्होल्टेज पॉवर ट्रान्समिशन. ओके, म्हणजे जर आपण इलेक्ट्रिक पॉवर व्होल्टेज वाढवून ट्रान्समिट केली तर त्याचे आपल्याला काय फायदे होणार आहेत ते फायदे आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचे आहेत. सो त्यामध्ये हाय व्होल्टेज पॉवर ट्रान्समिशन हॅज सम ॲडव्हान्टेजेस, दोज आर ॲज फॉलोज. ओके, तर मी तुम्हाला असं एक बेसिक पॉईंट सांगतो. आपण जी फर्स्ट डायग्रॅम बघितली सिंगल लाईन डायग्रॅम, या सिंगल लाईन डायग्रॅममध्ये बघा जनरेटिंग स्टेशनमध्ये आपण व्होल्टेज जनरेट करतोय 11 kV ला. नंतर ते 11 kV जे व्होल्टेज आहे हे व्होल्टेज आपण वाढवतोय 11 kVचा 132 kV मध्ये कन्व्हर्जन करतोय आणि ते 132 kV नंतर आपण पुढं पाठवतोय, ट्रान्समिट करतोय. सो 11 kVचं 132 मध्ये कन्व्हर्जन केलं म्हणजे त्याचे व्होल्टेज जे असणार ते वाढवलं. आता व्होल्टेज वाढवून पॉवर ट्रान्समिट केल्यावरती काय फायदा मिळतो ते आपल्याला आता त्या कॅरेक्टरिस्टिक या पॉईंटमध्ये स्टडी करायचं आहे. ओके, सो कॅरेक्टरिस्टिकमध्ये आपण काय बघतोय की व्होल्टेज वाढवून जर पॉवर ट्रान्समिट केली त्याचे काय ॲडव्हान्टेजेस मिळणार आहेत. आता फर्स्ट बघा, फर्स्ट ॲडव्हान्टेज काय दिलं आहे,
तर व्होल्टेज वाढवून जर आपण पॉवर ट्रान्समिट केली तर फर्स्ट ॲडव्हान्टेज मिळणार आहे, इट रिड्युसेस क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द कंडक्टर. ओके, आता आपल्याला माहिती आहे आपण जर लाईनचं व्होल्टेज वाढवलं तर काय होतं, तर त्या लाईनमधून फ्लो होणारा जो करंट आहे त्या करंटची मॅग्निट्यूड कमी होते. ओके, म्हणजे लाईनचं व्होल्टेज वाढवलं की त्या लाईनमधून फ्लो होणारा जो करंट आहे तो करंट कमी होणार आहे. आता करंटची जर मॅग्निट्यूड कमी झाली तर आपल्याला जो कंडक्टर आपण पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी यूज केला जाणार आहे त्या कंडक्टरची जाडी पण ऑटोमॅटिकली कमी होणार आहे. कारण किती जाडीचा कंडक्टर यूज करायचा हे कशावरती डिपेंडेंट असणार आहे, तर त्या कंडक्टरमधून किती करंट फ्लो होणार आहे याच्यावरती. जर जास्त करंट फ्लो करत असेल तर जास्त जाडीचा कंडक्टर यूज करायला लागणार आहे. तर ह्या केसमध्ये काय केलं आहे, आपण लाईनचं व्होल्टेज वाढवलेलं आहे, त्यामुळे काय होणार आहे, लाईनमधून फ्लो होणारा करंट कमी होणार आहे. आणि लाईनमधून फ्लो होणारा करंट कमी झाला म्हणजेच काय, तर त्या लाईनचा जो कंडक्टर आहे त्या कंडक्टरची जाडी आपण कमी करू शकतो किंवा कमी जाडीचा कंडक्टर आपण त्यामध्ये वापरू शकतो. आता कमी जाडीचा कंडक्टर वापरला म्हणजेच काय, तर कमी मटेरियल आपण यूज करतो आणि कमी मटेरियल यूज करतो म्हणजेच काय, तर त्या ट्रान्समिशन लाईनची कॉस्ट असणार आहे ती ऑटोमॅटिकली कमी होणार आहे, कारण आपण कमी मटेरियल यूज करतो आहे. आणि कमी मटेरियल का यूज करतो आहे, कारण व्होल्टेज वाढवलेलं आहे त्यामुळे करंट कमी होणार आणि करंट कमी झाला की ऑटोमॅटिकली त्या कंडक्टरची जाडी कमी होणार आहे किंवा कमी जाडीचा कंडक्टर आपण वापरू शकणार आहे. आणि कमी जाडीचा कंडक्टर वापरला म्हणजेच आपली कॉस्ट असणार आहे ती कमी होणार आहे. ओके, हा त्याचा फर्स्ट ॲडव्हान्टेज मिळाला. सेकंड ॲडव्हान्टेज काय मिळेल, तर व्होल्टेज ड्रॉप गेट्स रिड्युस्ड. व्होल्टेज ड्रॉप जो असणार आहे तो लाईनमधला कमी होणार आहे. आता व्होल्टेज ड्रॉप आपण कसा कॅल्क्युलेट करू शकतो, तर V = I/R. आताच आपण बघितलं की त्या लाईनचं व्होल्टेज आपण वाढवलेलं आहे. व्होल्टेज वाढवल्यामुळे काय होतं, करंटची मॅग्निट्यूड कमी होते. आता करंटची मॅग्निट्यूड जर कमी झाली तर व्होल्टेज ड्रॉप जो असणार आहे तो व्होल्टेज ड्रॉप पण कमीच होणार आहे. ओके, म्हणजेच हाय व्होल्टेज वाढवून पॉवर ट्रान्समिट केली की एक म्हणजे आपली कॉस्ट कमी होते कारण आपल्याला कमी जाडीचा कंडक्टर वापरता येऊ शकतो. आणि सेकंड, व्होल्टेज ड्रॉप जो असणार आहे तो कमी होणार आहे, कारण व्होल्टेज वाढवले की करंट कमी होतो आणि करंट कमी झाला की ऑटोमॅटिकली होणारा व्होल्टेज ड्रॉप पण कमी होणार आहे. द नेक्स्ट थर्ड ॲडव्हान्टेज काय, तर इट इन्क्रीजेस द व्होल्टेज रेग्युलेशन. आता व्होल्टेज रेग्युलेशन म्हणजे काय, तर पर्सेंटेज चेंज इन सेंडिंग एंड व्होल्टेज टू रिसिविंग एंड व्होल्टेज. म्हणजे काय, तुम्हाला ह्याचं एक मी एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल असं अज्युम करा की सेंडिंग एंड म्हणजे ज्या ठिकाणून तुम्ही व्होल्टेज पाठवताय त्या ठिकाणी त्याचं व्होल्टेज 100 kV आहे आणि व्होल्टेज पाठवल्यानंतर म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही 5 किलोमीटर एवढ्या लांबीवरती ते व्होल्टेज तुम्ही ट्रान्समिट केलं. 5 किलोमीटर व्होल्टेज ट्रान्समिट केल्यानंतर रिसिविंग एंडला तुम्हाला 90 व्होल्ट्स असं मिळालं. ओके, सो या ठिकाणी 5 किलोमीटर ट्रान्समिट करताना ड्रॉप किती झाला, 10 व्होल्ट्सचा ड्रॉप झाला. ओके, सिमिलरली आणखीन एक कंडिशन आहे ज्याच्यामध्ये 100 व्होल्ट तुम्ही सेंडिंग एंडजवळून पाठवताय सेम 5 किलोमीटर एवढ्या अंतरावरती आणि ज्या रिसिविंग एंडला तुम्हाला मिळालेलं आहे 95 व्होल्ट्स. सो या केसमध्ये ड्रॉप किती झाला, तर 5 व्होल्ट्सचा झाला. ओके, म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की ही जी फर्स्ट लाईन आहे या फर्स्ट लाईनमध्ये ड्रॉप जो आहे तो जास्त होतो आहे, म्हणजे त्या ठिकाणी व्होल्टेज रेग्युलेशन जे असणार आहे ते कमी असणार, व्होल्टेज रेग्युलेशन जे असणार आहे ते कमी असणार आहे. ओके, या ठिकाणी व्होल्टेज रेग्युलेशन जे असणार आहे ते व्होल्टेज रेग्युलेशन जास्त असणार आहे. ओके, आणि सेकंड केसमध्ये काय होतं आहे, त्या ठिकाणी व्होल्टेज ड्रॉप जो आहे तो कमी आहे, कमी व्होल्टेज ड्रॉप झालेला आहे. म्हणजे तुम्ही पाठवताना 100 पाठवलं मिळालं तुम्हाला 95 व्होल्ट्स. सो या ठिकाणी व्होल्टेज रेग्युलेशन जे असणार आहे ते फक्त 5% असणार आहे.
सो या केसमध्ये ड्रॉप कमी झाला म्हणजे तुमचं व्होल्टेज रेग्युलेशन चांगलं असणार आहे, आणि फर्स्ट केसमध्ये ड्रॉप जास्त झाला म्हणजे तुमचं व्होल्टेज रेग्युलेशन जे असणार आहे ते पुअर असणार आहे. ओके, सो आणि आपल्याला माहिती आहे होणारा ड्रॉप कशावरती डिपेंड असतो, तर होणारा ड्रॉप जो असणार आहे लाईनमध्ये होणारा ड्रॉप हा लाईनमधल्या करंटवरती डिपेंडेंट असतो. सो आपण बघितलं की हाय व्होल्टेज म्हणजे व्होल्टेज वाढवून पॉवर ट्रान्समिट केली की करंट कमी होतो, आणि करंट कमी झाला की ड्रॉप पण असणार, ड्रॉप जो असणार तो ड्रॉप पण कमी होणार आहे, आणि ड्रॉप कमी झाला की ऑटोमॅटिकली व्होल्टेज रेग्युलेशन जे असणार आहे ते इम्प्रूव्ह होणार आहे, वाढणार आहे. ओके, सो तिन्ही पॉईंट्स एकमेकांशी रिलेटेड आहेत. फर्स्ट केसमध्ये आपण बघितला, फर्स्ट पॉईंटमध्ये व्होल्टेज वाढवून ट्रान्समिट केला की करंट कमी होतं आहे, करंट कमी झाला की कमी जाडीचा कंडक्टर तुम्ही वापरू शकता आणि त्यामुळे तुमची कॉस्ट कमी होऊ शकते. सेकंड, व्होल्टेज वाढवल्यामुळं करंट कमी होणार आहे आणि करंट कमी झाल्यामुळं व्होल्टेज ड्रॉप पण कमी होणार आहे. थर्ड केसमध्ये व्होल्टेज ड्रॉप कमी झाला की ऑटोमॅटिकली व्होल्टेज रेग्युलेशन पण वाढणार आहे. आणि फोर्थ असणार आहे इट रिड्युसेस द पॉवर लॉसेस इन द लाईन. आता लाईनमध्ये होणारे जे लॉसेस असणार आहेत ते आपल्याला माहीत आहेत. लॉसेस आपण कॅल्क्युलेट करतो I² Rने, म्हणजे होणारे जे लॉसेस आहेत हे कशावर डिपेंडंट आहेत, तर करंटच्या स्क्वेअरवरती. आता आपण बघितलं की व्होल्टेज वाढवलं की करंट कमी होतो आहे, सो करंट कमी झाला की ऑटोमॅटिकली लॉसेस जे असणार आहेत ते पण कमी होणार आहेत. ओके, आणि फिफ्थ पॉईंट इट इन्क्रीजेस द ट्रान्समिशन इफिशियन्सी. आताच आपण बघितलं की लॉसेस जर कमी झाले तर त्या लाईनची जी ट्रान्समिशन इफिशियन्सी असणार आहे ती इफिशियन्सी वाढणार आहे. ओके, सो असे 5 पॉईंट एकमेकांवरती डिपेंडंट आहेत. मी आणखी एकदा सांगतो. फर्स्ट आपण या पॉईंटमध्ये काय करतो कॅरेक्टरिस्टिक्समध्ये, तर व्होल्टेज वाढवून पॉवर ट्रान्समिट केल्यामुळं काय काय फायदे होत आहेत ते फायदे आपण याच्यामध्ये बघतोय. सो फर्स्ट फायदा आपण बघितला की व्होल्टेज वाढवून ट्रान्समिट केलं की करंट कमी होते, करंट कमी झाला की कंडक्टरची जाडी कमी होते, त्यामुळे कॉस्ट कमी होते. सेकंड, करंट कमी झाला की व्होल्टेजचा ड्रॉप कमी होते. थर्ड, व्होल्टेजचा ड्रॉप कमी झाला की व्होल्टेज रेग्युलेशन ऑटोमॅटिकली इम्प्रूव्ह होते. नेक्स्ट, फोर्थ, व्होल्टेज वाढवलं की करंट कमी होतो आहे आणि करंट कमी झाला की लॉसेस पण कमी होणार आहेत, कारण लॉसेस हे I² R वरती डिपेंडंट असतात. सो करंट कमी झालं की लॉसेस पण कमी होणार आहेत, आणि लॉसेस कमी झाले की ऑटोमॅटिकली ट्रान्समिशन लाईनची इफिशियन्सी असणार आहे ती वाढणार आहे. ओके, सो असणार आहेत कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हाय व्होल्टेज पॉवर ट्रान्समिशन, म्हणजे व्होल्टेज हाय करून पॉवर ट्रान्समिट केले की हे 5 ॲडव्हान्टेजेस तुम्हाला मिळणार आहे. ओके, सो असणार आहेत आपल्या चॅप्टरमधला फोर्थ पॉईंट. आता आजच्या लेक्चर पुरते हे 4 पॉईंट सफिशियंट आहेत. तुम्ही 4 पॉईंट जे असणार आहेत हे 4 पॉईंट्स व्यवस्थित आणखी एकदा रिवाईज करायचे आहेत, आणि ही जी तुमची PPT असणार आहे ही PPTच तुम्ही नोट्स म्हणून रेफर करायचे आहेत, कारण नोट्समध्ये जेवढे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते सगळे पॉईंट्स मी PPTमध्ये इन्क्लूड केले आहेत, त्यामुळे तुम्ही ही PPT ॲज अ नोट्स म्हणून पण यूज करू शकता. ओके, तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते डाऊट्स तुम्ही तुमच्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत, मी ते डाऊट्स तुमचे क्लिअर करेन. आणि तुम्ही अटेंडन्ससाठी तुमचा जो रोल नंबर आहे तो रोल नंबर पण कमेंट बॉक्समध्ये ॲड करायचा आहे. ओके, टाकायचा आहे. आता मी लेक्चर अपलोड झाल्यानंतर 1 तासाभरात तुम्ही ते लेक्चर बघायचं आहे, आणि 1 तासानंतर तुम्ही तुमचे रोल नंबर जे आहेत ते कमेंट बॉक्समध्ये ॲड करायचे आहेत, त्या रोल नंबरची अटेंडन्स मार्क केली जाईल. ओके, काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये ॲड करा. थँक्यू.